नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकताच आपण इयत्ता 10वी ची जी मुलं आहेत मराठी मीडियमची त्यांच्यासाठी स्पेशली प्रकरण टाकायला चालू केलेले आहेत। आताच आपण नुकता गणित भाग 1 मधलं 2 चलातील रेषीय समीकरण टाकलं होतं आणि आता आपण बघतोय समरूपता गणित भाग 2 चा पहिलं प्रकरण। आज लेक्चर नंबर 4 आहे आणि या आधीचे तुम्हाला लेक्चर्स बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। ठीक आहे, आज आपण बघणार आहे त्रिकोणांच्या कोन दुभाजकांचे प्रमेय काय आहे ते आपण या ठिकाणी डिटेल मध्ये बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। ठीक आहे, बघूया त्याचं प्रमेय काय आहे। तर त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो। पण मी आता तुम्हाला मागच्याच लेक्चर मध्ये सांगितलं, असा पूर्ण प्रमेय या ठिकाणी कधीही वाचायचा नाही। ठीक आहे, आता काय करायचं बघा, काय सांगितलेलं आहे आपल्याला, त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक। ठीक आहे, म्हणजेच काय आहे, इथं हा त्रिकोण आहे आपला, त्रिकोण ABC आहे, त्यातला कोणत्याही एका कोनाचा दुभाजक, आपण इथं C चा दुभाजक घेतलेला आहे। ठीक आहे, पुढे काय सांगितलेलं आहे, त्या कोनासमोरील बाजूला, त्या कोनासमोरील बाजू कुठली आहे आपली, AB आहे बरोबर। काय करतो, उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो असं आपल्याला सांगितलेलं आहे। उरलेल्या बाजू कुठल्या आहेत आपल्या, AC आणि CB किंवा BC, आणि इथला दुभागलेला किंवा विभागलेल्या बाजू कुठल्या आहेत, AE आणि EB बरोबर आहे। म्हणजे ह्या बाजू काय असतात, एकमेकांना प्रमाणात असतात, हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे। ठीक आहे, जर तुम्हाला प्रमेय व्यवस्थित समजले तर तुम्ही बाकीचेही गणित छान पद्धतीने सोडवू शकता। ठीक आहे, आणि प्रमेयाचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला प्रमेय ज्या वेळेला तुम्ही सिद्ध करत असता त्यावेळेला प्रत्येक स्टेप्सला तुम्हाला कारण लिहिणं गरजेचं आहे। ठीक आहे, आता ते आपण हळूहळू बघतच जाऊया। आता बघा, पहिल्यांदा पक्ष, आता मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, पक्षामध्ये आपण काय करतो, ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी या ठिकाणी आपण लिहितो। आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, पहिला एक त्रिकोण दिलेला आहे आणि त्या त्रिकोणाचा एक कोन दुभागतो हे आपल्याला सांगितलेलं आहे बरोबर आहे। म्हणजेच आपल्याला लिहायचं काय बघा, त्रिकोण ABC च्या कोन C चा दुभाजक रेख AB ला E बिंदू मध्ये छेदतो। म्हणजेच बघा, त्रिकोण कुठला आहे आपला, ABC हा त्रिकोण आहे, कोन C चा दुभाजक आहे, तो काय करतो, तर समोरची जी बाजू आहे त्या कोनासमोरील बाजू त्याला E मध्ये दुभागतो, हे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे, किंवा छेदतो हे लिहिलेलं आहे। काय लिहिलेलं आहे, त्रिकोण ABC च्या कोन C चा दुभाजक हा AB ला E मध्ये छेदतो, हे पक्षामध्ये येणार आहे बरोबर आहे। आता आपल्याला साध्य काय करायचं, लिहिलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्यांचे गुणोत्तर आणि इकडचे जे दुभागल्यानंतर जे आलेले नवीन गुणोत्तर आहे ते एकमेकांना काय असतं, तर प्रमाणात असतं। म्हणून आपण काय लिहिणार आहे बघा, AE छेद EB बरोबर काय असणार आहे, इथं CA छेद CB असणार आहे बरोबर आहे। AE छेद EB बरोबर CA छेद CB। आता तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळेला आकृती गरजेची आहे का, तर ज्या वेळेला तुम्ही प्रमेय सिद्ध करत असता किंवा भूमितीचा कोणताही भाग तुम्ही सिद्ध करत असता त्यावेळेला तुमचं सगळं लक्ष हे आकृतीवर असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला तो प्रमेय छान पद्धतीनं समजतो। ठीक आहे, आता रचना काय केलेली आहे बघा, तर बिंदू B मधून किरण CE ला समांतर रेषा काढा। काय केली, B बिंदू मधून CE ला समांतर रेषा काढली। समांतर रेषा म्हणजे अशा रेषा ज्या दोन एकमेकांना कधीही छेदत नाहीत, अशा रेषांना आपण समांतर रेषा असं म्हणतो। ठीक आहे, तर रेषा काढली, ती वाढवलेली रेषा AC ला D मध्ये छेदते। आता काय झालं बघा, ही AC आहे, ती वाढवली रेषा, तर ती काय गेली, तर D मध्ये छेदली बरोबर आहे। म्हणजे ही इथं B ही रेषा काढली आपण, पण ती रेषा अशी काढली तर AC मधून रेषा काढल्यानंतर ती काय गेली, D मध्ये त्या पॉइंट मध्ये छेदलेली आहे। ठीक आहे, आता सिद्धतामध्ये आपल्याला समांतर रेषा व त्याचे जे कोन आहेत ते आपल्याला या ठिकाणी वापरावे लागणार आहेत। आता बघा, पहिल्यांदा जर किरण CE आणि किरण BD हेच घेतले, म्हणजेच कुठला CE आणि BD घेतला, तर रेषा AD ही छेदिका घेतली। AD कुठे आहे बघा, A पासून D ही छेदिका घेतली। म्हणजे समजा जर ही अशी छेदिका असेल
तर या ठिकाणी बघा हा कोन आणि इथला कोन जो आहे तो काय असतो, संगत कोन असतो. आणि संगत कोन हे काय असतात, जर समांतर रेषेला छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे जे संगत कोन असतात ते एकमेकांना एकरूप असतात. ठीक आहे. त्याच पद्धतीनं या आकृतीमधला हा संगत कोन आणि इथला संगत कोन हे एकमेकांचे काय आहेत, संगत कोन आहेत. बरोबर आहे. म्हणून कोन ACE आणि एकरूप कोन CDB म्हणजेच कुठला घेतला, CDB हे एकरूप कोन घेतले आणि कारण आहे त्याचं संगत कोन. ठीक आहे. त्याच पद्धतीने बघा BC ही छेदिका घेतली. आता BC ही जर छेदिका घेतली तर या ठिकाणी बघा इथं जर छेदिका असेल तर इथला कोन आणि इथला कोन हे काय म्हणतो आपण त्याला, तर अंतर्विक्रम कोन असं म्हणतो. ते दोन्ही कोन सुद्धा काय असतात, एकरूप असतात. त्याच पद्धतीनं आता ह्या दोन समांतर रेषा आहेत म्हणजेच इथला कोन आणि हा कोन सुद्धा काय असणार आहे, एकमेकांना एकरूप असणार आहे. म्हणून इथं काय लिहिणार आहे बघा, तर ECB कोन ECB आणि दुसरा आपला CBD म्हणजे हा आणि इथला कोन हे दोन असे क्रॉसवाले कोन, त्यालाच आपण काय म्हणतो, विक्रम कोन असं म्हणतो. याला नंबर 2 दिलेले. ठीक आहे. पण आता आपल्याला पक्षामध्ये काय दिलं होतं, तर कोन दुभाजक. कोन दुभाजकाचा अर्थ काय होतो, ज्यावेळेला एखादा कोन दुभागला जातो त्यावेळेला तयार होणारे जे दोन कोन आहेत ते सुद्धा एकमेकांना काय असतात, एकरूप कोन असतात. म्हणजेच बघा हा जो कोन आहे इथला कोन त्याला हा कोन काय असणार आहे, एकरूप असणार आहे. म्हणून ACE म्हणजेच बघा ACE आणि दुसरा आपला ECB हे दोन कोन एकमेकांना काय झाले, एकरूप झाले. आता गंमत बघा, या ठिकाणी हा कोन ह्या कोनाला एकरूप झाला. ठीक आहे. हा कोन ह्या कोनाला एकरूप झाला आणि हा कोन ह्याला झाला. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तर हे दोन कोन सुद्धा एकमेकांना काय झाले, एकरूप झाले. म्हणजे 1, 2 आणि 3 वरून गेलो आपण तर म्हणजे पहिला दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला असेल तर पहिला डायरेक्ट तिसऱ्याला काय असतो, एकरूप असतो. म्हणजे इथे बघा ACE CDB ECB CBD. ठीक आहे. त्याच्यामुळे आणि नंतर दिलेलं होतं ACE एकरूप कोन ECB होतं. म्हणजेच काय झालं, हा कोन आणि हा कोन हे सुद्धा एकमेकांना काय झाले, एकरूप कोन झालेले आहेत. म्हणजेच काय झालं, तर CBD CBD आणि CDB हे दोन त्रिकोण एकमेकांना काय झाले, एकरूप झाले. कशावरून, तर विधान 1, 2 आणि 3 वरून. ठीक आहे. आता बघा, आता जर हा त्रिकोण असा घेतला आपण तर या ठिकाणी बघा हा कोन आणि हा कोन जर एकरूप असेल तर ह्याच्या समोरासमोरील बाजू सुद्धा एकमेकांना काय असतात, एकरूप असतात. हा आहे आपला समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोणांचं काय असतं, तर दोन कोन जर एकरूप असेल तर त्यांच्या समोरासमोरील बाजू, त्या दोन्ही कोनांच्या समोरासमोरील बाजू ह्या एकमेकांना काय असतात, एकरूप असतात. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं काय झालं, तर इथं बघा त्याच्यावरून काय लिहू शकतो, त्रिकोण CBD मध्ये बाजू CB एकरूप बाजू CD झाली. का, तर एकरूप कोनासमोरील बाजू झाल्या. ठीक आहे. म्हणून CB बरोबर CD झालं. याला नंबर 4 दिलं. पण आता या ठिकाणी बघा त्रिकोण ADB मध्ये, आता ADB म्हणजेच कुठला घेतला, हा पूर्ण त्रिकोण घेतला. बघा हा त्रिकोण असा घेतला AD आणि B घेतलं तर या ठिकाणी हा CE जी आहे ती काय असणार आहे, या ठिकाणी तुमची तर समांतर रेषा असणार आहे जी की BD ची समांतर रेषा आहे. आणि हा रूल यामध्ये जर असं असेल तर आपण जो कालच प्रमेय बघितला प्रमाणाचा मूलभूत प्रमेय, तर त्यात काय होतं, तर बाजू प्रमाणात असतात. म्हणजेच आपण काय लिहू शकतो बघा, तर AE छेद EB बरोबर AC छेद CD असणार आहे. बरोबर आहे. पण CD च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, CD आणि BC या दोघांच्या लांबी समान असल्यामुळं या ठिकाणी CD च्या ऐवजी काय लिहू शकतो, CB लिहू शकतो. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, सिद्ध करायचं होतं. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा कोन दुभाजकाचा जो प्रमेय आहे तो संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. धन्यवाद.